अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे हे बघणार आहोत। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत। त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघत्या भाषेत केलेले आहे। या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे। इतकेच नव्हे तर गुरुश्री गुरुचरींच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केलेले आहे। आता पारायणाची तयारी कशी करावी बघा। श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य द्यावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळायला हवा असे सांगितले जाते। पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची हार, तुळसी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, नंतर रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी। चौरंगाला आंब्याचे तोरण बांधावे। प्रमुख दरवाजात तोरण बांधावे। चौरंगाजवळ डाव्या बाजूला समई लावावी। वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती असावी। पारायणाला बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणाला उपस्थित राहण्यासाठी देवाला प्रार्थना करावी। घरातील वडील मंडळीला नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे। प्रथम अथर्वशीर्ष वाचावे। 1 माळ गायत्री मंत्र जप करावा। 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा अथवा दत्त मंत्राचा जप करावा। शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपण काही नियम पाळावेत। शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत। श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। श्री गुरुचरित्र यांचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करावी। 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावं। श्री गणपती अथर्वशीर्ष वाचन पोथी वाचण्याला सुरुवात करावी। श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेला पारायण वाचन बंद ठेवावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्याला हरकत नाही। उपवास करू नये। दोन्ही वेळेला सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये। स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळामध्ये चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य हे कडकरित्या पाळावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर सूतक असेल तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे। अर्धवट सोडू नये। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे। श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत काय आहे ते बघूया। श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत: पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय 1 ते 9 वाचायचे आहे। दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 वाचायचे आहे। तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आपण वाचायला हवे। श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसामध्ये 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहेत। 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरिता नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये। शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, शेअर करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।